तर सर्वात पहिलं कारण जे आम्हाला लक्षात आलं ते सांगतो. एक म्हणजे मुलं आपण सांगितलेलं ऐकत नाही. काही चांगली संतती आणि चांगली संपत्ती मिळणं फार रेअर असतं आणि मुलं आपण जे सांगतो ते ऐकत नाही. मुलं आपण जे करतो तसं करतात. म्हणजे त्याला सांगितलं तर मी सकाळी उठल्यानंतर बाहेर जाताना ऑफिसमध्ये जाताना आईच्या वडिलांच्या पाया पडतो वाढले पण आई वडिलांच्या पाया पडतो आणि जातो. तुम्हाला सांगतो माझ्या मुलाला हे शिकवायला लागलं नाही, सांगायला लागलं नाही की घरी आलेल्या मोठ्या माणसाच्या पायाला छोटीशी गोष्ट नाही, पाया पडणं काही चांगलं असं काय माझं म्हणणं आहे, पण तो विनम्र भाव जो आहे. आणि आपण जेव्हा मुलांना सांगतो की असं नाही करायचं, आपण तसं नाही करायचं, आपण खोटं बोलायचं नाही आणि आपला फोन घरी नाही म्हणून सांग, घरी नाही म्हणून सांग, हा जो दुटप्पीपणा आहे हा घरात असतो. मी तुम्हाला सांगितलं मांजर डोळे मिटून दूध पित आहे असं मांजराला वाटतं कोणी बघत नाही, पण दुनिया बघत असते. त्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण काय आहे. मी जेव्हा आलो आणि मी नेहमी शिव्या घातल्या देशाला म्हणा, मुंबईच्या गटारला म्हणा, मुंबईच्या म्युन्सिपालिटीला म्हणा, म्हणजे पाऊस पडायला लागला आयला काय पाऊस पडतोय रिप 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 नुसते. थंडी पडायला लागलं काय थंडी आहे बाबा, थंडी पडली. उन्हाळा आला तरी पण नुसतं पाऊस घाम, हे काय हे काय मुंबई आहे काय. ह्याला परेशान आत्मे म्हणतात. हे सगळे कधी चुकी नसतात. हे आईची प्रॉब्लेम आई बरोबर असतो, यांचा प्रॉब्लेम बापा बरोबर असतो, यांचा प्रॉब्लेम म्युन्सिपालिटी बरोबर असतो, यांचा प्रॉब्लेम रस्त्याबरोबर असतो. यांना ज्याला दिसेल त्याला शिव्या घालायची सवय असते. आणि हे जर तुम्ही स्वतः घरात करत असाल सेम तुमची मुलं